सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ कार्यालय उद्घाटन व अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न। स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या सार्वजनिक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन व वार्षिक अहवालाचे प्रकाशन शिवानुभव मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी श्री कामेश्वर अतिथी गणपतीचे पूजन करून आरती करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी ट्रस्टी अध्यक्ष सुनील रसाळे यांनी केले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, दिलीपराव धोत्रे, जैनुद्दीन शेख, प्रशांत इंगळे उपस्थित होते। त्यांचा सत्कार ट्रस्टी अध्यक्ष बसवराज इरटे व उत्सवाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी केले। या प्रसंगी माजी ट्रस्टी अध्यक्ष दास शेळके यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचा इतिहास श्री आजोबा गणपती यांची प्रेरणा घेऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सोलापुरात आल्यानंतर हा गणेशोत्सव सार्वजनिक रूपात महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय घेतला। मध्यवर्ती संस्थापक माजी आमदार धर्मवीर वीरा पाटील, माजी महापौर व्ही.सी. बनशेट्टी, सिद्धरामप्पा फुलारी, मंजनराव पुकाळे, परे कोसंदर, हनुमंतप्पा राचेट्टी, अण्णा साळुंके यांच्यासह कार्यवृत्तांतचा अहवाल पुस्तकरूपी छापून याची महाराष्ट्रभर प्रसार करण्याचे मनोगत दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केले। सदर प्रसंगी सर्व आजी माजी ट्रस्टी, उत्सव समितीचे पदाधिकारी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सोलापूर शहर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं। या ठिकाणी मध्यवर्ती महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी माझ्या वतीनं माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मध्यवर्ती मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यासाठी विविध समाजोपयोगी कार्य करून गोरगरीब जनतेची सेवा घडावी या मंडळाकडून अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सोलापूर शहरातला गणेशोत्सव मध्यवर्ती शहर महामंडळाच्या माध्यमातून प्रचंड उत्साहात आणि जोशात संपन्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।